we are going to study Arrhenius equation and dependency of reaction rate and rate constant on the temperature of a particular reaction. या लेक्चर मध्ये आपल्याला आर्हेनियस इक्वेशन स्टडी करायचं आहे. त्याचबरोबर पर्टिक्युलर रिएक्शनचा रेट किंवा रेट कॉन्स्टंट हा टेम्परेचर वरती कशा प्रकारे डिपेंड असू शकतो. टेम्परेचर व्हॅरी झाल्यानंतर, टेम्परेचर चेंज झाल्यानंतर रिएक्शनचा रेट किंवा रेट कॉन्स्टंट कशा प्रकारे चेंज होऊ शकतो हे कन्सेप्ट आपण या लेक्चर मध्ये स्टडी करणार आहोत. सो Arrhenius, he studied different conditions and he proved a equation that is rate constant K is equal to A into e raised to minus EA upon RT. So in this equation Arrhenius already proved the equation that is rate constant K is equal to A into e raised to minus EA upon RT. In this case A is the pre-exponential factor and this e raised to minus EA upon RT, it is a exponential factor. हा फॅक्टर कसा आहे? It is a exponential factor and this A, it is previous of the exponential, therefore it is a pre-exponential factor. A हा काय आहे? It is a pre-exponential factor. आता या इक्वेशन मध्ये की जे ऑलरेडी Arrhenius न प्रूव्ह केलेलं आहे, या इक्वेशन मध्ये ज्या टर्म इन्व्हॉल्व झाले त्या टर्मचं मिनिंग इथं आपण डिस्कस करूया. ते मिनिंग कशा प्रकारचं आहे पहा. वेअर A is the pre-exponential factor and it is related with collision frequency. It is related with collision frequency or frequency of collision. Now EA, it is the activation energy. R is the reverse gas constant which having value 8.314 joule per Kelvin per mole and T is the temperature in Kelvin. So these are the terms which are involved in the rate constant by using Arrhenius equation. So rate constant K is equal to A into e raised to minus EA upon RT. Now Arrhenius compare the same chemical reaction at two different temperature and he compare the rate constant for corresponding chemical reaction. Before that we are going to simplify this equation. त्यापूर्वी आपण हे इक्वेशन काय करूया, सिम्प्लिफाय करूया आणि या इक्वेशन मध्ये इथे जी टर्म इन्व्हॉल्व झाली आहे EA, दॅट इज ऍक्टिव्हेशन एनर्जी और एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, हे आपण काय करूया, ग्राफिकली फाइंड आउट करूया. म्हणजे इथं एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन आपल्याला दोन प्रकारे फाइंड आउट करायचे. फर्स्ट वन इज बाय युजिंग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन अँड सेकंड वन इज बाय युजिंग फॉर्म्युला. सो सुरुवातीला आपण काय करूया, इथं जी EA ही जी टर्म आहे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, ही आपण काय करूया, ग्राफिकली फाइंड आउट करूया. आता ही टर्म ग्राफिकली फाइंड आउट करण्यासाठी इथं हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन आपल्याला काय करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल. सो हे इक्वेशन सिम्प्लिफाय केल्यानंतर कशा प्रकारे मिळेल पहा. कोणतं इक्वेशन आपण कन्सिडर करतोय, रेट कॉन्स्टंट K is equal to A into e raised to minus EA upon RT. Now taking logarithm on both the sides. So या इक्वेशन मध्ये लॉगॅरिथम घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल पहा. सो टेकिंग लॉगॅरिथम ऑन बोथ द साइड्स. सो लॉग ऑफ K टू द बेस E इज इक्वल टू, आता इथं पहा A इंटू e रेज टू मायनस EA अपॉन RT आहे. तसं जर पाहायला गेलं तर या ज्या दोन टर्म्स आहेत, या दोन टर्म्स वेगवेगळ्या आहेत आणि आपण लॉगॅरिथमचा फॉर्म्युला जर पाहिला तर लॉगॅरिथमचा फॉर्म्युला कसा असतो पहा, लॉग ऑफ A इंटू B इज इक्वल टू लॉग ऑफ A प्लस लॉग ऑफ B. आता हा जो फॉर्म्युला आहे की जो आपण मॅथमॅटिक्स मध्ये रेग्युलर यूज करतो, log of A into B is equal to log of A plus log of B, हा फॉर्म्युला आपण इथे इम्प्लिमेंट करूया. नाउ सपोज दिस वन इज अवर A and this one is our B.
इथं जे ए इंटू बी आहे, समजा हा आपला ए आहे आणि हा बी आहे. मग इथं ज्या प्रकारे तुम्हाला इथं मिळालं लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी, इन द सेम वे हा फॉर्म्युला आपण इथे इम्प्लिमेंट करूया. काय मिळेल पहा. सो लॉग ऑफ ए टू द बेस ई प्लस लॉग ऑफ, आता इथं काय आहे ई, याचा बेस काय आहे ई, आणि या ई ची पॉवर म्हणजे ई चा एक्सपोनंट काय आहे मायनस ई ए अपॉन आर टी. आता हे आपल्याला काय करायचंय, सिम्प्लिफाय करायचंय. सो लॉग ऑफ के टू द बेस ई इज इक्वल टू लॉग ऑफ ए टू द बेस ई प्लस लॉग ऑफ ई टू द बेस ई रेस्ट टू मायनस ई ए अपॉन आर टी. इथं जर आपण लॉग ऑफ ई टू द बेस ई हा फॉर्म्युला जर पाहिला तर लॉग ऑफ ई टू द बेस ई इथं काय मिळेल तुम्हाला 1 मिळेल. ऍक्च्युली मॅथमॅटिक्स मध्ये फॉर्म्युला काय असतो पहा, लॉग ऑफ ए टू द बेस ए इज इक्वल टू 1 असतो. म्हणजे इथं जो नंबर आहे तोच बेस आहे आणि म्हणून याचा लॉग काय मिळेल 1 मिळेल. आणि याची जी पॉवर आहे ही पॉवर काय करावी लागेल, पॉवर समोर घ्यावी लागेल. त्याचबरोबर आणखी एक फॉर्म्युला आहे कसा पहा, लॉग ऑफ ए रेस टू बी जर असेल तर हे सिम्प्लिफाय करताना काय करतो आपण, इथं ए ची जी पॉवर आहे की ज्याला आपण एक्सपोनंट म्हणतोय तो एक्सपोनंट इथं आपण समोर घेतो इनटू लॉग ऑफ ए. सो हा फॉर्म्युला पण इथं आपण काय करणार आहे, यूज करणार आहे. सो इथं काय मिळेल पहा तुम्हाला. सो log of k to the base e is equal to log of a to the base e. आता इथं e चा जो एक्सपोनंट होता किंवा e ची जी पॉवर होती मायनस ई ए अपॉन आर टी, ही कुठे येईल समोर येईल. जसं इथं जो बी होता जसा इथं हा समोर आला, इन द सेम वे इथं मायनस ई ए अपॉन आर टी समोर येईल. सो काय मिळेल पहा, प्लस इनटू ब्रॅकेट मायनस ई ए अपॉन आर टी इंटू लॉग ऑफ ई टू द बेस ई. मी तुम्हाला इथं सांगितलंय लॉग ऑफ ई टू द बेस ई काय मिळेल तुम्हाला इथं 1 मिळेल. सो लॉग ऑफ ई टू द बेस ई इज 1. आता हे सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळेल पहा, 1 इंटू दिस टर्म काय मिळेल मायनस ई ए अपॉन आर टी इंटू 1 ॲज इट इज मिळेल. फक्त इथं जी निगेटिव्ह टर्म आहे ती आपण सुरुवातीला मेन्शन करूया आणि ही जी पॉझिटिव्ह टर्म आहे ती आपण नंतर मेन्शन करूया. सो रिअरेंजिंग दिस इक्वेशन वी हॅव लॉग ऑफ के टू द बेस ई इज इक्वल टू, निगेटिव्ह टर्म आपण सुरुवातीला घेऊया, मायनस ई ए अपॉन आर टी प्लस लॉग ऑफ ए टू द बेस ई. आता या इक्वेशन मध्ये लॉगरिथमचा बेस ई आहे. आपण जो रेग्युलर लॉग टेबल यूज करतो त्यामध्ये लॉगरिथमचा बेस काय असतो 10. आणि जर मग समजा लॉगरिथमचा बेस जर इथं चेंज करायचा असेल तर मल्टिप्लाइंग फॅक्टर असतो 2.303. आणि म्हणून इथं आपण काय करूया, बेस चेंज करून घेऊया लॉगरिथमचा. सो काय मिळेल पहा, लॉग ऑफ के टू द बेस 10 इज इक्वल टू मायनस ई ए अपॉन 2.303 इंटू आर. आता इथे जे टी आहे ते मी टी काय करतो इथं इंटू 1 अपॉन टी असं मी इथं काय करतो स्प्लिट करतो, प्लस लॉग ऑफ ए टू द बेस 10. म्हणजे इथं आपण काय केलं, लॉगरिथमचा बेस जो ई होता त्याचं कन्वर्जन आपण बेस 10 मध्ये कन्वर्ट केला. आता हे इक्वेशन जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल हे स्ट्रेट लाईनच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आपल्याला मिळालं आहे. ऑलरेडी आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हा कन्सेप्ट स्टडी केलेला आहे. मग त्यामध्ये आपण स्ट्रेट लाईनचं इक्वेशन कशा प्रकारे पाहिलं होतं. काय असतं स्ट्रेट लाईनचं इक्वेशन, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. बरोबर. सो y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. सो विच वन इज द y, इट इज द क्वांटिटी ऑन y ऍक्सिस. मग y ऍक्सिस वरती काय आहे, log of k to the base 10. this one is on the y axis. so y axis वरती ही क्वांटिटी मिळेल. बरोबर. मग इथं हा जो y axis आहे आपण ग्राफ प्लॉट करूया पॅरलल. दिस वन इज द y axis, दिस वन इज द x axis. y axis वरती कोणती क्वांटिटी इथं आपण प्लॉट करणार आहे, log of k to the base 10. so therefore log of k to the base 10. then x axis वरती कोणती क्वांटिटी आहे पहा, on the x axis 1 upon t, it is on the x axis. म्हणजे x axis वरती कोणती क्वांटिटी असली पाहिजे 1 upon t. so therefore 1 upon t, it is 1 upon t, it is on the x axis.
नाउ दिस वन इज द स्लोप. हा काय मिळेल आपल्याला? स्लोप मिळेल. एम म्हणजे काय असतो? एम इज द स्लोप. एम हा स्लोप आहे. मग कोणता स्लोप मिळाला तुम्हाला इथं? मायनस EA अपॉन 2.303 R. म्हणजे पहा स्लोप काय मिळाला? स्लोप इज निगेटिव्ह. स्लोप निगेटिव्ह मिळाला. आता पहा स्लोप पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याच्यावरून आपण ठरवतो त्या पर्टिक्युलर स्ट्रेट लाईनचं नेचर कसं असेल. इफ स्लोप इज पॉझिटिव्ह, जर समजा स्लोप पॉझिटिव्ह असता तर स्ट्रेट लाईनचं नेचर इन्क्रीजिंग मिळालं असतं. इन्क्रीजिंग इन दिस वे. बरोबर. फॉर एक्झाम्पल स्लोप पॉझिटिव्ह असतं तर स्ट्रेट लाईनचं नेचर इन दिस वे, या प्रकारे मिळालं असतं. इन्क्रीजिंग नेचर. आणि जर स्लोप निगेटिव्ह असेल तर स्ट्रेट लाईनचं नेचर कसं मिळतं? डिक्रीजिंग. बरोबर. नाउ in this case we have the slope of straight line is negative. स्ट्रेट लाईनचा स्लोप आपल्याला कसा मिळाला? निगेटिव्ह मिळाला. आणि म्हणून इथं ग्राफ प्लॉट केल्याच्या नंतर स्ट्रेट लाईनचं नेचर कशा प्रकारचं मिळेल? डिक्रीजिंग टाईपचं स्ट्रेट लाईनचं नेचर मिळेल. सो दिस वन इज द स्ट्रेट लाईन विच इज हॅव्हिंग अ डिक्रीजिंग नेचर. ओके. म्हणजे स्ट्रेट लाईनचं नेचर तुम्हाला डिक्रीजिंग मिळालं. आता इथं स्ट्रेट लाईननं वाय ऍक्सिसला ज्या पॉइंटला इंटरसेक्ट केलाय त्या पॉइंटला आपण काय म्हणतो? इंटरसेप्ट C. तो पॉइंट काय असतो? ओरिजिन पासूनचं हे डिस्टन्स काय असतं? इंटरसेप्ट C. आणि मग हा इंटरसेप्ट C इथे काय मिळाला पहा? इंटरसेप्ट C इज लॉग ऑफ A टू द बेस 10. तुम्हाला इंटरसेप्ट C मिळाला लॉग ऑफ A टू द बेस 10. सो देअरफॉर C इज इक्वल टू लॉग ऑफ A टू द बेस 10. दिस वन इज द इंटरसेप्ट. आणि या स्ट्रेट लाईनचा स्लोप जर इथं आपण फाइंड आउट करायला गेलो तर काय मिळेल पहा? सो देअरफॉर स्लोप इज इक्वल टू M इज इक्वल टू, इथं काय मिळालं स्लोप? मायनस EA अपॉन 2.303 R. सो देअरफॉर इज इक्वल टू मायनस EA अपॉन 2.303 R. दिस वन इज द स्लोप. आता हा जो स्लोपचा फॉर्म्युला मिळाला या फॉर्म्युल्यावरून स्लोप इज इक्वल टू मायनस EA अपॉन 2.303 R. हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करू शकतो? करस्पॉन्डिंग एक्झाम्पलमध्ये, करस्पॉन्डिंग रिॲक्शनमध्ये एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन म्हणजेच EA आपण काय करू शकतो? कॅल्क्युलेट करू शकतो. सो इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन बाय युझिंग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. नाउ वी आर गोइंग टू डिटरमाइन activation energy by comparing two different rate constants at two different temperature. आता इथं आपल्याला काय करायचं आहे? ऍक्टिव्हेशन एनर्जी कंपेअर करायची आहे. ऍक्टिव्हेशन एनर्जी फाइंड आउट करायची आहे बाय कंपेअरिंग टू डिफरंट रेट कॉन्स्टंट ॲट टू डिफरंट टेम्परेचर. ऑलरेडी पर्टिक्युलर टेम्परेचर T यासाठी आपण रेट कॉन्स्टंट K याचं इक्वेशन आपण काय प्रूव्ह केलं होतं पहा? काय डिटरमाइन केलं होतं पहा? लॉग ऑफ K टू द बेस 10 इज इक्वल टू minus EA upon 2.303 RT plus log of A to the base 10. No, so this one is the rate constant K at particular temperature T. आता इथं आपल्याला काय करायचे? टू डिफरंट टेम्परेचर कन्सिडर करायचे, T1 and T2. आणि या टू डिफरंट टेम्परेचरला रेट कॉन्स्टंट K1 आणि K2 काय करायचंय? फाइंड आउट करायचंय. सो देअरफॉर ॲट टेम्परेचर T1, सो at temperature T1 इथं रेट कॉन्स्टंट K1 चं इक्वेशन कशा प्रकारे मिळेल पहा? देअरफॉर लॉग ऑफ K1 टू द बेस 10 इज इक्वल टू मायनस EA अपॉन 2.303 RT प्लस log of A to the base 10. This one is the equation number 3. So this one is the rate constant K1 at temperature T1. T1 हे टेम्परेचर असताना रेट कॉन्स्टंट काय मिळाला? K1. या इक्वेशन मध्ये आपण काय चेंज केलंय पहा? इथे टेम्परेचर आहे T, तेव्हा रेट कॉन्स्टंट काय आहे? K. आता T1 या टेम्परेचरला ॲट टेम्परेचर T1 रेट कॉन्स्टंट काय मिळेल? K1. सो देअरफॉर at temperature T1 log of K1 to the base 10 is equal to minus EA upon 2.303 R T1 plus log of A to the base 10. Now at temperature T2, आता T2 या टेम्परेचरला इक्वेशन किंवा फॉर्म्युला कशा प्रकारे मिळेल पहा? at temperature T2
log of k2 to the base 10 is equal to minus EA upon 2.303 R T2 plus log of A to the base 10. This one is the equation number 4. So आपण K1 आणि K2 साठी टू डिफरंट टेम्परेचर T1 आणि T2 ला काय केलं, रेट कॉन्स्टंटचे इक्वेशन आपण फाइंड आउट केले. आता टू डिफरंट टेम्परेचरला रेट कॉन्स्टंट मध्ये डिफरन्स काय असू शकतो हे जर कंपेअर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन 4 मधून इक्वेशन 3 काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. सो देयरफॉर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4, that is equation 4 minus equation 3. आता इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 3 हे सिम्प्लिफाय करताना इक्वेशन 4 आणि इक्वेशन 3 ची जी लेफ्ट हँड साइड आहे, लेफ्ट हँड साइड ती अगोदर काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. सो देयरफॉर log of k2 to the base 10 minus log of k1 to the base 10 is equal to, now see this one is the left hand side, ही लेफ्ट हँड साइड आहे. आता राइट हँड साइड पण काय करावं लागेल, सेम आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. सो इक्वेशन नंबर 4 ची राइट हँड साइड काय मिळेल पहा, मायनस EA अपॉन 2.303 RT RT2 plus log of A to the base 10. इक्वेशन 4 ची ही राइट हँड साइड झाली. मायनस काय करावं लागेल, इक्वेशन 3 ची राइट हँड साइड सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. सो मायनस इनटू ब्रॅकेट मायनस EA अपॉन 2.303 RT1 प्लस log of A to the base 10. आता हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करावा लागेल. तो ब्रॅकेट सॉल्व करण्यापूर्वी इथं पहा, इथं हे log of k2 मायनस log of k1 मिळाले. मग हे जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर ऍक्च्युली लॉगरिथम मध्ये फॉर्म्युला काय असतो पहा, log A मायनस log B इज इक्वल टू log ऑफ A अपॉन B. हा लॉगरिथम मध्ये फॉर्म्युला असतो. log A मायनस log B इज इक्वल टू log ऑफ A अपॉन B. आता हा फॉर्म्युला आपण इथे यूज करूया. आता हे या प्रकारे सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर काय मिळेल पहा तुम्हाला इथं. सो log ऑफ K2 अपॉन K1, हे log ऑफ K2 मायनस log ऑफ K1 या लॉगरिथमच्या फॉर्म्युल्याप्रमाणे सॉल्व केल्यानंतर काय मिळालं, log ऑफ K2 अपॉन K1 टू द बेस 10 इज इक्वल टू, आता हा ब्रॅकेट इथं आपण सॉल्व करून घेऊया. ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर काय मिळेल पहा, इज इक्वल टू मायनस EA अपॉन 2.303 RT2 प्लस log ऑफ A टू द बेस 10. आता हे पहा, मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस काय मिळेल, प्लस EA अपॉन 2.303 RT1. हे मायनस इंटू प्लस काय मिळेल पहा, मायनस इंटू प्लस साइन चेंज होईल, इट गेट्स मायनस log ऑफ A टू द बेस 10. नाउ ऑब्झर्व द इक्वेशन केअरफुली. आता केअरफुली इक्वेशन ऑब्झर्व करा. जो कॉमन पार्ट आहे हा कॉमन पार्ट आपल्याला काय करावं लागेल, कॅन्सल करावं लागेल. सो प्लस log ऑफ A टू द बेस 10 अँड मायनस log ऑफ A टू द बेस 10 हे फॅक्टर्स काय होतील, कॉमन फॅक्टर्स कॅन्सल होतील. सो आता हे कॉमन फॅक्टर कॅन्सल झाल्यानंतर इथं तुम्हाला इक्वेशन कशा प्रकारचं मिळेल पहा. सो देयरफॉर log ऑफ K2 अपॉन K1 टू द बेस 10 इज इक्वल टू, आता इथं आपण थोडंसं रिअरेंज करूया. जी पॉझिटिव्ह टर्म आहे ती अगोदर मेन्शन करूया, निगेटिव्ह टर्म नंतर मेन्शन करूया. काय मिळेल पहा, EA अपॉन 2.303 RT1 ही निगेटिव्ह टर्म आपण नंतर मेन्शन करूया, मायनस EA अपॉन 2.303 RT2.
आता हे इक्वेशन सिम्प्लिफाय करत असताना याच्यामध्ये जो कॉमन पार्ट आहे तो कॉमन पार्ट आपण काय करूया, बाजूला घेऊया, राहिलेला पार्ट आपण ब्रॅकेटमध्ये टाकूया. काय मिळेल पहा. सो देअरफॉर log of k2 upon k1 to the base 10 is equal to EA upon 2.303R. EA upon 2.303R हा पार्ट काय मिळेल, कॉमन मिळेल. सो EA upon 2.303R into bracket. आता इथं काय शिल्लक राहिलं पहा. EA upon 2.303R कॉमन घेतल्यानंतर इथं तुम्हाला मिळेल 1 upon T1, हे निगेटिव्ह साइन ॲज इट इज, मायनस EA अपॉन 2.303R इथून कॉमन आल्यानंतर इथं शिल्लक राहील 1 अपॉन T2. सो वी हॅव द इक्वेशन log of k2 upon k1 to the base 10 is equal to EA upon 2.303R into bracket 1 upon T1 minus 1 upon T2, where k1 is the rate constant at temperature T1 while k2 is the rate constant at temperature T2. By using this equation we can find out activation energy for the corresponding reaction. आता हे इक्वेशन आपण आणखी सिम्प्लिफाय करू शकतो. कसं सिम्प्लिफाय करू शकतो, तर हा ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करू शकतो. इथं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं T2 इंटू 1 T2 मायनस T1 इंटू 1 काय मिळेल T1 अपॉन T1 T2 मिळेल. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करूया, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. सो वी हॅव द इक्वेशन log of k2 upon k1 to the base 10 is equal to EA upon 2.303R into bracket T2 into 1 काय मिळेल T2 into 1 T2 मायनस, हे मायनस साइन ॲज इट इज, T1 into 1 काय मिळेल T1 upon T1 into T2. So this one is the final equation for comparing two rate constants at two different temperature in case of Arrhenius equation. So by using this equation we can compare or we can determine energy of activation or activation energy at two different temperature. So in this way we can calculate finally activation energy by using formula. याच्या अगोदर आपण graphically find out केली होती. So this one is the Arrhenius equation and how to determine activation energy by using graphical method and by using formula.